नमस्कार. 1981 साली ज्यावेळेला जगाला एड्सविषयी माहिती मिळाली त्यावेळेला लोक अत्यंत सतर्क झाले. कुंडलींबरोबरच त्यांनी मुलांच्या ब्लड टेस्टची सुद्धा माहिती मिळवायला सुरुवात केली. आता हे बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात येत आहे. परंतु तुम्ही एक विचार केला का, गेल्या 10-15 वर्षापूर्वी PCOD, PCOS, थायरॉईड हे शब्द आपल्या ऐकण्यातसुद्धा नव्हते. पण तुम्ही हा विचार केला आहे का, तुमची सुंदर मुलगी जर या प्रॉब्लेमशी लढत असेल, हा प्रॉब्लेम तिला सतावत असेल, तर तुम्हाला आता तिला मदत करणं गरजेचं आहे. माझ्याकडे येणाऱ्या 10 पैकी 7 स्त्रियांना तरी PCOD, PCOS किंवा थायरॉईडसारखा प्रॉब्लेम आहे हा पाहण्यात येतो. आणि बाळ होण्यासाठी त्यांना मानसिकच नाही तर शारीरिकरित्यासुद्धा फार स्ट्रगल करावं लागतं. या त्रासापासून केवळ तात्पुरताच नाही तर कायमस्वरूपी तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये छोटे छोटे बदल करणे गरजेचे आहे. लाईफस्टाईलमध्ये चेंज करून जर PCOS रिव्हर्सेबल करायचं असेल तर आत्ताच खाली दिलेल्या नंबरवरती कनेक्ट करा.